उन्हाळ्यातील वाळवणाच्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे मठा मुगाचे सांडगे. हे सांडगे कडकडीत उन्हात वाळवले की वर्षभर डब्यात छान टिकवून ठेवता येतात. आणि जेव्हा फ्रीजमध्ये एकही भाजी नसेल करायला, तेव्हा हे सांडग्यांची भाजी आणि त्याबरोबर भाकरी चुरून खाल्ली ना की मस्तपैकी पोट भरतं. चला तर मग रेसिपी बघूया. भाजी करण्याअगोदर मी इथे एका पातेल्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. कारण कुठल्याही पातळ भाजीमध्ये जर गरम पाणी टाकलं तर त्या भाजीची चव आणखीन वाढते. एका कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं. जिरे तडतडले की पाव चमचा हिंग घालायचा. त्यानंतर थोडी कढीपत्त्याची पानं घालायची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ह्या ठेचून घालायच्या. त्यानंतर अगदी मीडियम तिखट असलेल्या 6 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. हे सर्व व्यवस्थित फ्राय झालं की त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा तेलामध्ये छान दमला की पाव चमचा हळद घालायची आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण जे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्या पाण्यापैकी 2 ते 2.5 ग्लास पाणी मी या फोडणीमध्ये घालणार आहे. गरम पाणी आपण घालतो आहोत हे लक्षात ठेवायचं. गार पाणी घालायचं नाही, म्हणजे जेणेकरून या पाण्याला लवकर उकळी येईल. अशा प्रकारे हे फोडणीचं पाणी तयार झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आणि हे फोडणीचं पाणी आणखीन 5 ते 7 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं. या उकळत्या पाण्यामध्ये आपण सांडगे घालणार आहोत. साधारण 3 ते 4 व्यक्तीसाठी एक छोटी वाटीभर एवढे सांडगे मी या पाण्यामध्ये घालणार आहे. सांडग्यांचं पाणी करण्यासाठी या फोडणीच्या पाण्यामध्ये खूप सांडगे घालायचे नाहीत. अगदी कमी प्रमाणामध्ये सांडगे घालायचे. त्याचं कारण असं आहे, जसजसे हे सांडगे या उकळत्या पाण्यामध्ये फोडणीच्या पाण्यामध्ये शिजतात तसतसा त्याचा अर्क या पाण्याला येतो आणि ह्या अर्काला इतकी सुंदर अशी टेस्ट येते की त्यामध्ये एक भाकरी एक जण सहज चुरून खाऊ शकतो. अशा प्रकारे पाणी उकळू द्यायचं आणि कमी गॅस करून झाकण ठेवायचं. मधून ते चाळत राहायचे. तुम्ही पाहू शकता अगदी छोटी वाटीभर एवढे सांडगे मी यामध्ये घेतले होते आणि ते आता शिजून किती फुललेले आहेत आणि पाण्यामध्ये या भाजीचा अर्कही खूप छान उतरतो आहे. अशा प्रकारे हे सांडगे शिजलेत की नाही हे पाहण्यासाठी मधून एक साधारण 10 मिनिटानंतर सांडगे हाताने असे तोडून बघायचे. सांडगे तयार करताना मठाची डाळ वापरली जाते आणि मठाची डाळ ही चिवट असते, त्यामुळे सांडगे शिजायला वेळ लागतो आणि जसजसे हे सांडगे शिजतात तसतसा त्याचा अर्क, मठाच्या आणि मुगाच्या डाळीचा अर्क या फोडणीच्या पाण्याला येतो. सांडगे शिजले आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्याचे असे 2 तुकडे म्हणजे सहज ते दाबले गेले की समजायचं सांडगे छान शिजलेले आहेत. तुम्ही म्हणत असाल इतकं पातळ फोडणीचं पाणी कसं खाणार? तर खरं तर हे सांडग्याचं पाणी पातळच असतं आणि हे पातळ पाणी खाण्यातच खूप मजा असते. या पाण्यामध्ये सांडग्याचा इतका अर्क उतरलेला असतो की भाकरी चुरून यामध्ये खाल्ली ना की खूप सुंदर अशी टेस्ट लागते. सांडगे शिजले की गॅस बंद करायचा आणि सांडग्याच्या या गरम गरम भाजीमध्ये भाकरी चुरून खायची. त्याबरोबर कांदा आणि नाचणीचा पापड तसंच लोणचंसुद्धा हवं बरं का. तेव्हा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा. या पद्धतीने जर सांडग्याच्या भाजीबरोबर भाकरी चुरून खाल्ली ना तर डायजेशनच्या तक्रारी कमी होतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या नातलगांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.